विजिबिलिटी वगैरे बाबा काहीच नाहीये. हॅलो नमस्ते नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग मी बेडहून स्टार्ट करतोय कारण की काल आम्ही उशिरा आलो आणि खूप थकलो होतो. आम्ही 11-11:30 वाजता आलो, खूप थकलो होतो आणि डायरेक्ट आम्ही झोपी गेलो. आणि आत्ता वाजले आहेत 11:50, 12 वाजले आहेत आणि आम्ही अजून इथंच आहेत. आयडियली आमचा प्लॅन होता की काल संध्याकाळी किंवा आज सकाळी पहाटे 5 वाजता वगैरे इथून निघायचं फॉर पहलगाम. कारण पहलगामला आम्ही जाऊन तिथले काही पॉईंट्स होते ते पाहणार होतो. पण मग काल रात्री आम्हाला कळलं, जसं तुम्ही सांगितलं मी, की असा रोड बंद आहे आणि यायला उशीर झाला होता आणि तो रोड 6लाच बंद होणार होता. सो आम्ही डिसाईड केलं की आज आता थांबूया हॉटेलमध्येच, याच हॉटेलमध्ये, जम्मूलाच, कटरालाच, आणि बघूया की समोरचा रस्ता क्लिअर झाला ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम तो विल लीव, नाही तर मग आम्ही काहीतरी दुसरं ऑप्शन पाहतोय की जवळपास काही जाता येतं का. तर लेट्स सी काय डिसाईड होतं. तर आता प्लॅन असा ठरला आहे की आम्ही आमची एक रूम शिफ्ट केली आहे, कारण की कधी रस्ता ओपन होईल आणि कधी आम्ही निघू याची काही गॅरंटी नाही आहे. तर मग आम्ही तात्पुरतं दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झालो आहे. बाजूलाच एक हॉटेल होतं जे थोडं स्वस्तवालं होतं, कारण की जे आम्ही राहत होतो ते 5000 पर डे होतं. मग तेवढं स्पेंड करण्यात जस्ट टू रेस्ट काही लॉजिक नव्हतं, म्हणून आम्ही ठरवलं की चेंज करू. आणि आता वाजले आहेत 2. तर आम्ही सामान वगैरे सगळे त्या रूममध्ये ठेवलं नवीनवाल्या. आणि इथं जवळपास लंचला आम्ही बाय वॉक चाललो आहेत. इथं बाजूला आम्ही एक मॉल पाहिला, तोही दिसला आहे, आणि तिथं सबवे पण पाहिलं. तर मग बघू काय होतं. इथं बरिस्ता पण दिसते मला. तर असे फार काही मोठे मोठे शॉप नाही आहे तिथं, पण बरिस्ता, सबवे वगैरे असे काही काही आहेत. तिथे एक पुढे मॉल पण दिसला मला काल येताना रात्री. तर मग बघू आता काय डिसाईड होईल. जसं ड्रायव्हरशी बोलणं झालं तर ड्रायव्हर बोलला की जसा रस्ता ओपन होईल तुम्हाला जो हायवे आहे, जे हायवे आम्ही जाणार आहेत, जसा रस्ता ओपन झाला तसा आपण लगेच निघूया म्हणे. कारण की तिथं पोहोचणं महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्या पुढची बुकिंग पूर्ण आम्ही करून ठेवलेली आहे आणि सगळं सेट आहे. तर मग एका दिवसामुळे सगळी पुढची बुकिंग पूर्ण स्पॉईल होईल. सो वी डिसाइडेड की आपण इथंच थांबूया आणि रस्ता क्लिअर झाल्यानंतरच जाऊया. तर इथं AMR मल्टीप्लेक्स हॉटेल आहे. तिथं आहे हॉटेलमध्ये इथे डॉमिनोज, सागर रत्न आणि सबवे भरपूर काही आहे. तर मग आई बाबा पण खाऊ शकतील आणि आम्ही पण खाऊ शकतो. सबवे, सागर रत्न, AMR हॉटेल आणि डॉमिनोज. तर आमचं खाऊन वगैरे झालं सगळं आणि आता आम्ही परत बॅक टू हॉटेल चाललो आहे. सबवेमध्ये पण खाल्लं, आईला डॉमिनोजमध्ये पिझ्झा खायचा होता, पिझ्झा पण खाल्ला. आता अर्धा 1 तास आम्ही आराम करू आणि नंतर मग काय होतं डिसाईड करू. तर लास्ट फ्रेम नंतर आम्ही घरी आलो, आराम केला, सगळं खाऊन वगैरे झालं आणि आता वाजले आहेत 8:45 आणि आम्ही डिसाईड केलं आहे की विल लीव. कारण की आम्हाला आत्ताच न्यूज आली एक अर्ध्या 1 तासाखाली की पुढे एक पॅसेंजर कार्सला सोडतायत. आणि तर मग आम्ही एकदा पहिल्यांदा आम्ही बॅग खाली घेऊन गेलो होतो, पण परत वर घेऊन आलो कारण की कळलं की ती न्यूज फेक आहे. पण नंतर परत कळलं की नाही खरंच सोडतायत. आम्ही अर्जंट डिसिजन घेतलं की निघूया. 8:45 झाले, 11 नाही 12-1 पर्यंत जरी पोहोचलो किंवा जिथून गाड्या सोडणं बंद केले ते 1-1.5 तासाचं अंतर आहे इथून कटराहून. तर मग तिथं जाऊन थांबणार आहेत आम्ही. तिथं जाऊन मग पुढे बघू सिच्युएशन काय, सोडतील न सोडतील ते. बट इथून आता सध्या आम्ही निघतो. तर रूम दाखवायची राहिली होती. ही अशी काही सिंगल रूम घेतली होती आम्ही. इट वॉज जस्ट फॉर काय असतं तो द रूम वॉज जस्ट फॉर द कपल ऑफ आवर्स. आणि मग आता आम्ही ते चेकआउट करतोय रूम आणि कारवर बसून निघतोय. तर सगळं सामान वगैरे खाली घेऊन गेलेत आमचे. चलो तुला कम्फर्टेबल बेटा. तर आमचा हा पहिला फ्युएल ब्रेक आहे आणि आमच्यासोबत अजून एक फॅमिली आहे जी आमच्या सेम हॉटेलमध्ये राहत होती. तर त्यांनी पण आमच्यासोबत बाजूच्या हॉटेलमध्ये शिफ्ट केलं कारण की त्यांना पण काही परवडत नव्हतं तेवढी अमाऊंट, म्हणून मग ती पण आमच्यासोबत आहे. ती जी इनोवा आहे तिकडची ती त्यांची आहे आणि ते तुम्हाला जे आता दिसते स्क्रीनवर ते सगळेजण आहेत आमच्यासोबत. ते पण भरपूर लोक आहेत. मग आम्ही त्यामुळे डिसिजन घेतलं की 2 गाड्या आहेत तर आपण सोबत जाऊ शकतो.
लेट्स गो. टायरमध्ये हवा कमी वाटते मला. दादा समोर बसलाय, मी बाबा आई मागे बसलो. आणि हे ॲप्रिकॉट नावाचं फळ आहे, तुम्ही ऐकलं असेल ॲप्रिकॉट. तर काश्मीरमध्ये याला काय म्हणतात आता काश्मीरमध्ये? कुबारी समथिंग. यू कॅन सर्च ऑन गुगल. ॲप्रिकॉटला सर्च करू शकता तुम्ही काय म्हणतात गुगलला की इथल्या लँग्वेजमध्ये काय म्हणतात. बट इट्स नाईस फ्रूट. तुम्ही मे बी ॲप्रिकॉट ड्राईडवाला खाल्ला असेल याच्या आधी, भरपूर जागे मिळतं. बट ठीक आहे. टेस्ट म्हणजे टेस्ट माहीत नाही, म्हणजे असं मी एक्सप्लेन नाही करू शकत. थोडं चिक्कू वाटतंय मला, बट ठीक आहे. टेस्ट वेगळं असं मध्ये बी असतं. नाईस. तर आम्ही इथं पहिल्या टी ब्रेकसाठी थांबलोय आणि आता वाजले आहेत किती दादा? 10 वाजून 11 मिनटं झालेत. आणि इथं आम्ही इथली स्वीट डिश फेमस आहे सांगितलंय, पतीसा म्हणतात तो याला. ही देसी घी आणि बेसनपासून बनलेली असते. नाईस. थोडं स्वीटर साईडला जास्त आहे. ठीक आहे. आणि मी टेम्परेचर पाहिलं पहलगामचं, आम्ही इथं चाललोय. सध्याच्या रिसेंटला 9 दाखवते, रात्री अजून कमी होणार. आणि आमचा अरायवल टायमिंग आहे 4 वाजता. तर आम्ही जाऊ, हॉटेल चेक इन करू, थोडा वेळ आराम करू आणि सकाळी परत एक फ्रेश साईड सीनला जाऊ. कुठं? पहलगाम. आणि इथं सत्तू पण ठेवलेला आहे. आय डोंट नो कशासाठी पण ठेवलेलं आहे. आता आम्ही टनेलमध्ये एंटर केलेला आहे आणि हा रस्ता नवीन त्यांनी एक टनेलचा चालू केला आहे. आणि दुसरा रस्ता होता जुनावाला, पण आता या रस्त्यामुळे ऑलमोस्ट 40 किलोमीटर त्यांचा वाचतंय. आणि हा ऑलमोस्ट 13-14 किलोमीटरचा टनेल आहे. गुड वर्क. आणि ऑलमोस्ट या टनेलमुळे 4 घंटे कमी लागतात ट्रॅव्हल करायला. नाईस. मी थांबलो इथं कारण की भरपूर मोठा ट्रॅफिक जाम लागला आहे आणि टेम्परेचर पण खूप थंड आहे. आय एम नॉट शुअर अबाउट द एक्झॅक्ट हे, मी चेक नाही केलं, चेक करेल. बट प्रिटी कोल्ड. अजून थंड होत जाणार आहे पुढे. हे हा ट्रकवाला, याच्यामुळे सगळा गेम झाला. एक वाजून 50 मिनिटं झालेत आणि आम्ही थांबलो आहेत काहीतरी खाण्यासाठी. एवढी भूक तर नाही आहे, पण थोडंफार जे काही आहे ते खाऊन घेऊ लाईट. कारण की आमची ड्रायव्हर आणि अजून जी फॅमिली आहे ती, तर त्या फॅमिलीला पूर्ण खायचं होतं प्रॉपर. सो आम्ही अशा हॉटेलला थांबलो आहे जिथं सगळं मिळू शकेल दोघांच्या आवडीचं आणि व्हेज. आणि ह्याच्यावरून कळलं असेल की थंडी वाढली आहे. जसं जसं आम्ही पहलगामच्या जवळ चाललोय तसं इथं ऑलमोस्ट 15-16 डिग्री आहे आणि पहलगामला 6-7-8 आहे. तर आई आमच्या हॉटेलला पोहोचलोय आणि वाजले आहेत 3. आणि बाहेर तर मी आता व्ह्यू दाखवत नाही. व्ह्यू खूप छान आहे, म्हणजे मला ह्युमन आयला दिसतंय, कॅमेऱ्यात नाही कॅप्चर करता येणार ते. समोर पूर्ण डोंगर आणि पहाडाचा व्ह्यू आहे. बाजूला नदी आहे, कारण की बाजूला इथं रिव्हर राफ्टिंग पॉइंट पण सांगितलंय मला ड्रायव्हरनी. तर आमची ही रूम आहे टॉप फ्लोअरला. इट्स 3rd फ्लोअर. इट्स 3 फ्लोअर बिल्डिंग. आणि आईबाबाचा आहे 2nd फ्लोअरला, आमचा आहे 3rd फ्लोअरला. तर मी बाहेर जास्त जोरात बोलत नाही कारण की 3 वाजले, लोक झोपले असतील. तर आमची रूम काहीशी अशी आहे. शोयू हा बाहेरचा आउटसाइड लॉबी एरिया आहे. इथून खाली आईबाबाची रूम आहे. आणि 302 हा रूम. अशी काही रूम आहे.
आहे असं एंट्रन्स. तर हे असं कौलारू शेप असल्यामुळे असं थोडीशी ऑड आहे शेप, बट दिस इज नाईस स्वीट अँड क्लीन बेडरूम इन द सेन्स रूम. आणि बाथरूम थोडंसं ऑड आहे असं मला वाटतंय. इफ यू कॅन सी इथं नाहण्याचा एरिया आहे आणि आय थिंक ठीक आहे. रेड स्पेसेस थोडा लांबून सी असं काही आहे बाथरूम. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा. आणि आजचा दिवस तर ऑलमोस्ट आम्ही फक्त आरामच केला, कारण की ते रोड बंद असल्यामुळे सगळा प्लॅन आमचा कोलॅप्स झाला. बट ठीक आहे, इट हॅपन्स. या अशा एरियामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा असे तुम्हाला ऑन द स्पॉट भरपूर काही चेंजेस करावे लागतात जस्ट बिकॉज ऑफ द वेदर अँड ऑल. तर हा ब्लॉग कसा वाटला तर सांगा. नेक्स्ट सिरीज पण तुम्ही पहा, पूर्ण सिरीज काश्मीरची. तर बस दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. आणि जस्ट फॉर द रिमाइंडर, आम्ही आत्ता पहलगामला आलोय आणि सकाळी आम्ही पहलगामची साईड सीइंग करून गुलमर्गला जाणार. सो आयडियली आम्ही हॉटेलला फॉर कपल ऑफ आवर्सच आहेत आणि 9-10 वाजता आय थिंक ब्रेकफास्ट करून आम्ही लॉग आउट नाही, चेकआउट करू. हां, तर या दादा पण आहे माझ्यासोबत. मी दिसला नसेल कुठे ब्लॉग मध्ये बोलताना, बट हां माझा ब्लॉग वेगळा बघा, हिंदी. दादाचा हिंदी ब्लॉग बनतोय. तर पण तोपर्यंत एडिट होऊन जर आला माझ्याकडे लिंक तर मी लिंक टाकेल, नाही तर नंतर जेव्हा केव्हा येईल डिस्क्रिप्शन मध्ये जेव्हा अपडेट करेल. आणि हां बस बाकी ही सिरीज पूर्ण पहा, कशी वाटली सांगा. हा व्लॉग जरी आवडला नसेल तर पुढचा व्लॉग पहा, त्यात खूप भरपूर काही आहे. तर बस दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय. सी